वळूयात पुढील बातमीकडे। मनोज जरांगे यांचा मोर्चा आणि या संदर्भातील हमीपत्र समोर आले, त्यात नेमकं काय म्हटलंय पाहूयात। तर जरांगेंच्या हमीपत्रात काय? सकाळी 9:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेतच आंदोलन, कायदा आणि नियमांचं पालन करणार अशी हमी त्यांनी भरली आहे। पोलिसांच्या नियमित संपर्कात राहणार असल्याचंही म्हटलंय। चिथावणीखोर भाषणं करणार नाही, जाळपोळीची कृती होणार नाही, आंदोलन स्थळावरून इतरत्र कूच करणार नाही, पांडुरंग मार्गांवर पोलिसांशी समन्वयाची जबाबदारी, पाणी वैद्यकीय मदत उपलब्ध करू, आंदोलकांची संख्या मर्यादित ठेवणार असल्याची हमी त्यांनी भरली आहे। ठरलेल्याच ठिकाणी आंदोलन होणार आहे। आंदोलकांकडे शस्त्र नसणार। तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघाले। जरांगे पाटील यांचा आजचा मुक्काम पुणे जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नर शहरात आहे। यावेळी जरांगे पाटील यांचं शिवजन्मभूमीत जंगी स्वागत करण्यात आलं। कालच्या मुक्कामानंतर जरांगे पाटील आज सकाळी किल्ले शिवनेरीवर नतमस्तक होऊन जन्मस्थळावरील माती आपल्या कपाळी लावून मुंबईच्या दिशेने पुन्हा कूच करतील। नक्की जरांगे पाटील यांचा दौरा कसा असणार आहे तेही आपण पाहणार आहोत। आणि याच बाबत मराठी समन्वयकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी। काय सांगाल? जुन्नर वासियांच्या वतीनं खडतर या ठिकाणी जय्यत तयारी केलेली आहे आणि जरांगे पाटील या ठिकाणी येत आहेत। आरक्षणाचा मुद्दा आहे आणि जुन्नर शिवभूमीमध्ये खऱ्या अर्थानं त्यांचं स्वागत केलं आहे, काय सांगाल? निश्चितच दादांच्या दौऱ्यापासून अगदी सुरुवातीपासून जसं माऊलींनी मगाशी सांगितलंय की आम्ही जुन्नरच्या एंट्री आणे पेमदाऱ्यापासून तर शिवजन्मभूमी शिवनेरीपर्यंत राहण्यापासून भोजनापर्यंत स्वागतापर्यंत संपूर्णपणे जय्यत तयारी केलेली आहे। इवन दॅट आमची ॲम्ब्युलन्सची टीम पण रेडी आहे, विथ डॉक्टर्स रेडी आहे। उद्या कुठल्याही समाज बांधवाला काही झालं तरी त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्याची जबाबदारी ती पूर्णपणे चोखपणे पार पाडली जाईल। शिवजन्मभूमीमध्ये महाराष्ट्रातून येणाऱ्या सगळ्या सकल मराठा बांधवांचं मनपूर्वक स्वागत आहे। केवळ स्वागत नाही तर त्यांची राहण्याची, खाण्याची, पार्किंगची सगळ्या प्रकारची व्यवस्था आमच्या सगळ्या समन्वयकांनी, स्वयंसेवकांनी खूप चांगल्या पद्धतीने केली आहे। सरकार अडवणूक करता येतं म्हणून तर एवढी वेळ आलेली आहे आता, म्हणजे जी आजची वेळ आलेली आहे आंदोलनाची। खरं तर ती आंदोलन गणपतीच्या पार्श्वभूमीवर तिचंच काहीतरी तोडगा अंतरवालीला निघायला हवा होता, तो निघाला नाही म्हणून ही वेळ आलेली आहे। आणि ज्या जोशाने आत्ता निघतोय म्हणजे अंतरवालीपासून 15 किलोमीटर यायला म्हणजे अजून त्याच विभागात ते करतात येतपर्यंत पूर्ण राज्याचा पूर्ण समाज एकत्र होणार आहे व शिवनेरीवरून त्याची सुरुवात होती याचा आम्हाला अभिमान आहे। पोलिसांचा फौजफाटा, समन्वयकांचं आखलेलं धोरण आणि मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन हे येत्या काळात पाहणं गरजेचं आहे। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, जुन्नर, पुणे। मनोज जरांगेंना एकदिवसीय आंदोलनासाठी परवानगी देण्यात आलेली आहे आणि ही परवानगी मिळाल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया समोर येते। आंदोलनामुळे गणेश भक्तांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या, आंदोलनामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये असं त्यांनी म्हटलंय। एका प्रकारे आवाहनच त्यांनी जरांगेंना केलंय। मी देखील आवाहन केलं होतं की गणपती उत्सवामध्ये आंदोलनामुळे लाखो गणेश भक्त महाराष्ट्रात येत असतात। महाराष्ट्रातला गणेश भक्त आहेतच, परंतु देशभरातून विदेशातून देखील मुंबईमध्ये गणेशोत्सवानिमित्त लाखो लोक येत असतात। त्यांची कुठेही गैरसोय होऊ नये ही आमची भावना होती आणि मला वाटतं ही प्रत्येकाची भावना आहे। याचं भान आणि याची जी काही काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे।